आज ना मी एक काढा तयार केला होता, कारण मला झाली होती सर्दी आणि मला दवा खायचा ना अजिबात आवडत नाही. मेन म्हणजे मला गोळ्याच खायला आवडत नाही. त्यामुळे ना असं मी घरगुतीच उपाय करून ना सर्दी घालवायचा प्रयत्न करत असते. त्यातलाच हा माझा एक उपाय. आणि मी काय पित असले ना की ती शिमाशी नक्कीच लागतं. आता तुम्ही म्हणाल ह्याला काही बशी नव्हती का? बशी होती, पण त्याच्या काही हाताला येत नव्हते आणि खालच्या खाली ना डब्यात झाकण होतं. मग तिनं तेच घेतलं काढा पिण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ पुरतं ही भांडी ठेवायला होते काय? तसं नाही. जेव्हापासून त्याला समजायला लागले ना तेव्हापासून त्याला मी सांगत आले की तू जे खातोस ना ते तुझं तू उचलून ठेवत जा. तेव्हापासून थोडासा फॉलो करायला लागलाय. आणि काहीतरी शोधत होता, मला काही कळलंच नाही अगोदर. नंतर समजलं की ह्याने काढा खाली सांडला होता, तेच पुसण्यासाठी हा ना फडकं शोधत होता. मग काय घेतलं त्याने लगेच पुसून. आणि आज ना आमचा दिवस कुठं उजाडलाय काय माहिती. आज माझं पिल्लं चक्क देवपूजा करत होतं. कधी कधी येते वाशिल्यावर अधूनमधून वेगळं काहीतरी करण्यासाठी. आता शिवांचं काम तर झालं होतं. आता माझ्या कामाची तयारी. मी येताना बाजारातून जास्तीची वांगी आणली होती, कारण मला आज ना भरलेलं वांगं करायचं होतं. म्हटलं खूप दिवस खाल्लंच नाही. मी ना जरा वेगळ्या पद्धतीने वांगं करते. मग का तसंच घेतलं करायला. थोडासा कांदा घेतला कापून आणि जेवढे घरात होते ना मसाले तेवढे टाकून घेतले. आणि मग का लगेच गॅसवरती ना कुकर ठेवून 2 चमचे तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि मग थोडा राहिलेला ना त्यातला मसाला टाकून घेतला. आणि मग लगेच भरलेली ना तर वांगी टाकून दिली आणि तेही ना चांगलं असं हलवून घेतलं. आणि त्यातनं थोडंसं मी पाणी टाकलं, कारण कुकरमध्ये वांगी लगेच पटकन शिजून जातात. थोडी कोथिंबीर टाकली आणि मग चांगले ना 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या. मग काय आपलं भरलेलं वांगा आणि भाकरी झाली तयार. आजच्यासाठी नाही एवढ्याच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.